सखोल विचार करणे म्हणजे काय? माजी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आणि डीप थिंकिंगचे लेखक गॅरी कास्पारोव्ह यांच्या मते, जटिल समस्या शोधण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आपल्या मनाचा वापर करणे हे सर्व आहे. या आकर्षक पुस्तकात कास्पारोव्ह संगणक प्रोग्राम डीप ब्लू विरुद्ध त्याच्या ऐतिहासिक बुद्धिबळ सामन्यांवर प्रतिबिंबित करतो आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव-मशीन सहकार्याच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी देतो. तो असा युक्तिवाद करतो की यंत्रे अधिकाधिक अत्याधुनिक होत असताना मानवांनी सखोल आणि सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता विकसित करणे नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही डीप थिंकिंगमधील मुख्य थीम आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास आणि विकास, माणूस आणि यंत्र यांच्यातील संबंध, आणि मानवी अंतर्ज्ञान आणि कल्पनाशक्तीचे महत्त्व. तुम्ही बुद्धिबळ तंत्रज्ञानाचे चाहते असाल किंवा मानवी बुद्धिमत्तेच्या भविष्यात फक्त स्वारस्य असले तरीही, डीप थिंकिंग मानवी मनाच्या सामर्थ्याचा विचार करायला लावणारा आणि आकर्षक शोध देते. परिचय. इंट्रोडक्शन. आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेची आई, मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकण्याची अधिकाधिक उदाहरणे आपण पाहत आहोत. गॅरी कास्पारोव्ह यांचे डीप थिंकिंग हे पुस्तक आई घटनेचा आणि बुद्धिबळाच्या खेळाशी असलेल्या त्याच्या संबंधाचा अभ्यासपूर्ण देखावा आहे. इतिहासातील सर्वात प्रसिद्ध बुद्धिबळपटूंपैकी एक, कास्पारोव्ह बुद्धिबळ खेळणाऱ्या संगणकाविरुद्धच्या त्याच्या प्रसिद्ध सामन्याची माहिती देतो, डीप ब्लू, आणि त्याने बुद्धिबळ आणि एआयचा मार्ग कसा बदलला. हे पुस्तक आपल्या जीवनातील तंत्रज्ञानाच्या भूमिकेत डोकावते आणि आपल्या समाजावर एआयच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. हे आईच्या भविष्यात आणि आपल्या जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी आपण त्याच्या सामर्थ्याचा उपयोग कसा करू शकतो याचा शोध घेतो. या पुस्तकाद्वारे कास्पारोव्ह केवळ बुद्धिबळ आणि आईच्या जगावरच चर्चा करत नाहीत तर आपल्या समाजातील तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न देखील उपस्थित करतात. या लेखात आम्ही डीप थिंकिंग पुस्तक आणि त्यातील प्रमुख थीम शोधू, समाजावर तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि आई विकसित होत असताना उद्भवणारे प्रश्न यावर चर्चा करू. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. गॅरी कास्पारोव्हचे डीप थिंकिंग हे एक मनमोहक पुस्तक आहे जे कास्पारोव्हच्या डीप ब्लू कॉम्प्युटर विरुद्धच्या 6 गेमच्या कथेची आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भवितव्याबद्दलच्या त्याच्या मतांची माहिती देते. हे एक विचार करायला लावणारे वाचन आहे जे आईचा विकास आणि त्याचा समाजावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रभावांचा शोध घेते. या पुस्तकात बुद्धिबळाचा इतिहास, बुद्धिबळ खेळणाऱ्या संगणकांचा विकास आणि ते डीप ब्लू या IBM संगणकापर्यंत कसे विकसित झाले, ज्याने 1997 मध्ये कास्पारोव्हला पराभूत केले. कास्पारोव्हने आईच्या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल आपल्या विचारांची देखील चर्चा केली आहे, जसे की आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगार. संपूर्ण पुस्तकात कास्पारोव्ह आपल्या जीवनातील तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल आणि त्याचा संपूर्ण समाजाला फायदा होईल याची आपण खात्री कशी करू शकतो याबद्दल महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतो. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1. आईसाठी एक मोठे आव्हान. पुस्तकाचे पहिले प्रकरण बुद्धिबळाच्या ऐतिहासिक संदर्भावर चर्चा करून स्टेज सेट करते, विशेषतः युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील प्रतिस्पर्धी प्रकरण माणूस विरुद्ध मशीनची कल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना कालांतराने अधिक ठळक कशी झाली याचे तपशीलवार वर्णन करते. सखोल विचारची संकल्पना आणि आईची प्रगती करण्यासाठी त्यात असलेल्या संभाव्यतेचा परिचय करून धडा संपतो. अध्याय 2. भूतमध्ये मशीन. पुस्तकाचा दुसरा अध्याय बुद्धिबळ खेळणाऱ्या संगणकाच्या विकासावर आणि संगणक बुद्धिबळाच्या इतिहासावर चर्चा करून सुरू होतो. विश्वविजेता बुद्धिबळपटू कास्पारोव्हची ओळख पुस्तकाचा प्राथमिक केंद्रबिंदू म्हणून करण्यात आली आहे. कास्पारोव्ह आणि बुद्धिबळ संगणक डीप ब्लू यांच्यातील बुद्धिबळ सामन्याचे आणि त्याने लोकांचे लक्ष कसे वेधून घेतले याचे वर्णन या प्रकरणामध्ये आहे. धडा सामन्याच्या सेटअप आणि प्रक्रियेचा तपशील देखील देतो. अध्याय 3. माणूस आणि यंत्र. तिसरा अध्याय कास्पारोव्ह विरुद्ध डीप ब्लू सामन्याच्या परिणामाची चर्चा करतो, ज्यामध्ये कास्पारोव्ह आणि लोकांच्या प्रतिक्रियांचा समावेश आहे.
या प्रकरणामध्ये सामन्यातील वाद आणि फसवणुकीच्या आरोपांचे तपशील दिले आहेत. शिवाय धडा बुद्धिबळात माणसाला मारणाऱ्या मशीनचे परिणाम आणि आई आणि मानवी बुद्धिमत्तेसाठी त्याचा काय अर्थ होतो यावर चर्चा केली आहे. अध्याय 4 बुद्धिबळ मास्टर आणि संगणक. चौथा अध्याय बुद्धिबळाचा इतिहास आणि तो शतकानुशतके कसा खेळला गेला याबद्दल माहिती देतो. धडा मानव आणि संगणक बुद्धिबळ कसे खेळतात यामधील फरक, विशेषतः रणनीती आणि विचारसरणीमधील फरकांची चर्चा करते. बुद्धिबळातील मानव आणि संगणक या दोघांच्या सामर्थ्य आणि कमकुवततेवर चर्चा करून अध्याय संपतो. अध्याय 5 तेजस्वीपणाचा शाप. पाचवा अध्याय सर्जनशीलतेच्या संकल्पनेवर आणि बुद्धिबळ आणि आईशी कसा संबंधित आहे यावर लक्ष केंद्रित करतो. धडा बुद्धिबळातील तेजस्वीपणाची कल्पना किंवा अनपेक्षित आणि परिणामकारक अशा हालचालींचा शोध घेतो. धडा सर्जनशील विचारांच्या बाबतीत संगणकाच्या मर्यादा आणि या क्षेत्रात अजूनही मानव कसे श्रेष्ठ आहेत याबद्दल चर्चा करतो. अध्याय 6 द मिथ ऑफ जनरल इंटेलिजन्स. सहावा अध्याय सामान्य बुद्धिमत्तेची कल्पना किंवा विविध समस्या सोडवण्याची क्षमता शोधतो. धडा संकुचित बुद्धिमत्ता किंवा एका विशिष्ट कार्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आणि सामान्य बुद्धिमत्ता यांच्यातील फरकांची चर्चा करतो. सामान्य बुद्धिमत्ता आणि या क्षेत्रातील भविष्यातील घडामोडींच्या संभाव्यतेच्या बाबतीत आईच्या मर्यादांचाही धडा शोधतो. अध्याय 7 बुद्धिमत्तेचे भविष्य. पुस्तकाचा शेवटचा अध्याय भविष्यात आईची क्षमता आणि मानवी बुद्धिमत्तेसाठी त्याचा काय अर्थ आहे यावर चर्चा करतो. धडा अविवाहिततेची कल्पना किंवा यंत्र मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान बनण्याच्या बिंदूचा शोध घेतो. धडा अविवाहिततेचे संभाव्य परिणाम आणि त्याचा संपूर्ण समाजावर कसा परिणाम होऊ शकतो यावर देखील चर्चा केली आहे. या प्रकरणाचा समारोप मानव आणि एआय यांच्यातील सहकार्याच्या गरजेवर भर देऊन दोघांसाठी सर्वात मोठी क्षमता साध्य करण्यासाठी होते. विश्लेषण आणि मूल्यांकन ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. डीप थिंकिंग हे एक आकर्षक वाचन आहे जे इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या बुद्धिबळ सामन्यांपैकी एकाच्या विकासावर पडद्यामागील दृष्टिक्षेप देते. कास्पारोव्हचे डीप ब्लू सह त्याच्या जुळण्यांचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमता आणि मर्यादांवर प्रकाश टाकते, तसेच मानवी आकलनशक्तीची उत्क्रांती आणि तंत्रज्ञानाशी आपला संबंध देखील शोधते. हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक आणि तात्विक परिणामांचा देखील अभ्यास करते, ज्यामध्ये एआयची समाजाला पुनर्रचना करण्याची आणि मानवी असण्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ बदलण्याची क्षमता समाविष्ट आहे. काही वाचकांना काही वेळा तांत्रिक तपशील आणि खेळाचे विश्लेषण कंटाळवाणे वाटू शकते. कास्पारोव्हचे मानवी आणि यंत्र बुद्धिमत्तेच्या जटिलतेबद्दलचे अंतर्दृष्टी वाचण्यासारखे आहे. कास्पारोव्हचे युक्तिवाद आज विशेषतः प्रासंगिक आहे, कारण आई वेगाने प्रगती करत आहे आणि आपल्या जीवनात वाढत्या प्रमाणात समाकलित होत आहे. तो तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर आत्मसंतुष्ट होण्यापासून सावध करतो आणि विशिष्ट कार्यांमध्ये आपल्याला मागे टाकू शकणाऱ्या मशीन्सच्या समोर आपली मानवता टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर जोर देतो. कास्पारोव्ह बुद्धिमत्तेच्या अधिक सूक्ष्म आकलनासाठी देखील युक्तिवाद करतात, जे मानव आणि मशीन या दोघांची अद्वितीय शक्ती आणि कमकुवतपणा ओळखतात. डीप थिंकिंग तंत्रज्ञान, मानवता आणि बुद्धिमत्ता यांच्यातील छेदनबिंदूची विचारप्रवर्तक परीक्षा देते. बुद्धिबळ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी आकलनशक्तीच्या उत्क्रांतीबद्दल कास्पारोव्हच्या अंतर्दृष्टीमुळे हे पुस्तक तंत्रज्ञानाच्या भविष्यात आणि समाजासाठी त्याचे परिणाम याबद्दल स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी वाचले पाहिजे. निष्कर्ष कन्क्लुजन. गॅरी कास्पारोव्हचे डीप थिंकिंग हे एक अभ्यासपूर्ण पुस्तक आहे जे वाचकांना मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या छेदनबिंदूवर एक अद्वितीय दृष्टिकोन देते. कास्पारोव्हचे वैयक्तिक अनुभव एक मौल्यवान लेन्स प्रदान करतात ज्याद्वारे संगणक बुद्धिबळाची उत्क्रांती आणि संपूर्ण समाजावर आईचा संभाव्य प्रभाव तपासता येतो. मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन्हींच्या मर्यादा आणि शक्यतांचा पुस्तकात केलेला शोध विशेषतः विचार करायला लावणारा आहे. डीप थिंकिंग हे स्मरणपत्र म्हणून काम करते की आई अविश्वसनीय पराक्रम करू शकते, तरीही ते मानवी निर्मितीचे उत्पादन आहे आणि त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत.
हे समाजातील आईच्या भूमिकेबद्दल आणि त्याच्या विकास आणि अंमलबजावणीसह येणाऱ्या संभाव्य नैतिक विचारांबद्दल महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित करते. तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर मानवी सर्जनशीलता आणि गंभीर विचारसरणीच्या महत्त्वाबद्दल कास्पारोव्हचा संदेश आजच्या जगात विशेषतः संबंधित आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.